नमस्कार सर. या सर. नमस्कार. या. या या. या. या सर. छोटं गाव आणि छोटं स्टेशन आहे सर. गावात 200-300 घरं आहेत. मग कोणत्या केसेस जास्त असतात इकडे? चोरीच्या सर. नारळ चोरणं, पेट्रोल चोरणं, मारामारी, खुनाच्या केसेस असतात अधूनमधून. सर चालता बोलता गायब होण्याचं प्रमाण जास्त आहे सर. हां, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपसात मिटवतात. स्टेशनची पायरी कोणी चढत नाही. त्याच्यामुळे कनेक्शन फार कमी होतं ना. मग बरं आहे स्टेशन. माफ करा, जास्तच फ्री होत. राहू दे, फ्रीज राहू दे. सर तुम्ही सिंगम पिक्चर बघून डिपार्टमेंट जॉईन नाही ना केलं? म्हणजे आता माझी सटकली, मला राग येतोय, मी न्याय देणार अशी भाषण नाही ना ते? नाही, पण माझी बायको मला न्याय देते. काय म्हणजे पाणी गरम करून देते. गरम पाणी आंघोळीला? नाही, भांडी धुवायला. काय बोलतोय सर? ए बाहेर पडा, बाहेर पडा, ए बाहेर पडा. रेडकर, बाहेर काय चाललंय? बाहेर या, बाहेर या. तुम्ही काही करणार नाही. तू बस. ते बसा नसतात. शांत हो, शांत हो. हा शांत हो. हो हो. हा तो हरवलो. शांत. अरे हरवलो हो तो. हो, शोधूया. तू शांत हो. रेडकर यांची काही मिसिंग केस आहे का? होय सर, कालपासनं याचा सवंगडी हरवलाय. तो हरवलो तो. शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. मी इथे नवीन इन्स्पेक्टर आलोय. संध्याकाळपर्यंत त्याला शोधून दे. चला तुम्ही घरी चला आता. चला. शोधून द्या का? शोधा का? चल 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 चल. रेडकर, तो खुळा आहे का? खुळा नाही तो. त्याचं असं कोणीच नाही ना. तो बोलत होता कोणीतरी हरवलंय म्हणून. कोणाबद्दल बोलत होता तो? त्याचा मित्र सर. हा आंधळा आणि तो मुका, दोघांचा एकाच हृदयाश्वास. नाव काय त्याचं? मार्टिन. बरं, काही केसेस आहेत का त्याच्यावर? या टेबलवर पडल्या आहेत ना, त्या सर्व काहीच त्याच्यात आहे. आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे, पृथ्वीवर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा नीच माणूस पळतो. कारण त्याला प्रकाशापेक्षा अंधारा. त्याला माहिती आपली कृती निंदनीय आहे.
आणि यातील खरा सूत्रधार तो विराट कुलकर्णी, तोच प्रकाश, तोच आनंद. सैतान होता तो सैतान. पहिल्यांदा तो तुम्हाला वाचवे, मदत करे. बोलवलत ना तेव्हा अगोदर धावून येईल. पण त्याला कोणी नडला तर सोडणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत. त्याचं असं कुणी नव्हतं. पण एके दिवशी माझ्या डोळ्यांचा तारा तू, माझ्या जगण्याचा सहारा तू, परी माझी शान तू, डोळ्याचं पाणी तू, माझी धरती तू, आकाशही तू, माझं जीवन तू, माझं मरण तू, माझं जगणं तू, माझं प्राण तू, माझं जीवन तू, माझं मरण तू, माझं जगणं तू, माझं प्राण तू.
हो शब्द सुचत जाती असेच आहे कारण 7 जन्म हे हृदय तुझ पाशी तारण गोड तुझ हसणं देवाचं रूप डोळ्यांना चिंब करी प्रेमाचे धोरण परी माझी शान तू डोळ्याचं पाणी तू माझी धरती तू आकाशही तू माझं जीवन तू माझं मरण तू माझं जगणं तू माझं प्राण तू माझं जीवन तू माझं मरण तू माझं जगणं तू माझं प्राण तू तोही अनाथ तीही अनाथ बिचारे फुलं विकून नारळ विकून आपलं पोट भरत होती साहेब. दोघेही खूप आनंदात होते हो साहेब. मग पुढे काय झालं? पुढे काय होणार, घडणारं होतं ते घडणारच होतं. बसायचंय.
या बसा 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 बसा. बसून घ्या आधी. काय झालं? काळजी करू नका, आपण चेक करून घेऊया त्यांना. ठीक आहे, बसा तुम्ही. अजून काही इरिटेशन वगैरे होतंय का तुम्हाला? मार्टिन, तसं काही काळजी करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे, थोडंसं फक्त उष्णतेमुळे नाकातून ब्लिडिंग होतं आहे. थांबेल ते. मी काही औषधं लिहून देतो. ठीक आहे, चालेल ना? बाकी मार्टिन, काय कसं काय चाललं आहे? सगळं मजेत ना? अच्छा अच्छा अच्छा. ही सान्वी आहे ना? सान्वी मोठी झाली आता. अभ्यासाला येत जा सान्वी माझ्याकडे मधी मधी. कधी वाटलं तर यायचं इकडे. पाठवायला माझ्याकडे अभ्यासाला कधीतरी. अच्छा. मार्टिन, काय झालं तुला? अवकाळीत राहायचं. मी प्रमोद कुलकर्णीचा भाऊ आहे. पैसे दिले ना, सगळं इकडे कळलं का? लायकी आहे का तुमची आमच्यासमोर? लायकी आहे? हां, इज्जतमध्ये राहायचं, इज्जतमध्ये. हां, कळलं का? समजलं का? लायकीत राहायचं, लायकीत. तुम्हाला माहीत असेल सर, एका जंगलात एक वाईट कोल्हा राज्य करत असतो. तिथे एक चांगला कोल्हा येतो, वाईट कोल्ह्याला संपवतो आणि आपण राज्य करतो. तो कसा करत असेल राज्य? जंगलावर चांगलं राज्य करेल. तुम्ही खूप शिकलात सर. चांगला कोल्हाही वाईट होतो. त्याच वाईट कोल्ह्याच्या जाळ्यात फसणार होता हा मार्टिन. हॅलो. ऑफर ऑफर ऑफर. शोधकार्य थांबवा आणि पैसे मिळवा. केस मिटवा आणि प्रमोशन घ्या. आणि एकाला मारण्यामध्ये मदत करा आणि पैसे कमवा. फॅमिली सही सलामत पाहिजे असेल तर 1 दावा आणि नको असेल तर 2 दावा. ऑफर क्लोजेस सून. हॅलो हॅलो हॅलो. काय झालं सर? काय नाही. फॅमिली सही सलामत पाहिजे असेल तर 1 दावा आणि नको असेल तर 2 दावा. ऑफर क्लोजेस सून.
नमस्कार. मार्टिनने रागाच्या भरात येऊन काय केलं हे आपण सर्वांनी पाहिलं. आता त्या इन्स्पेक्टरला कोणाचा कॉल आला असेल आणि कशासाठी आला असेल आणि पुढे काय घडेल हेच प्रश्न तुम्हाला पण पडले. लवकरच ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. नेक्स्ट एपिसोड लवकरच येत आहे. सर्वांनी व्हिडिओ पहा आणि प्रतिसाद करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती प्रेस करा. म्हणजे जसजसे आम्ही नवीन व्हिडिओ टाकत जाऊ तसतशी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.